महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। माथेरानचे प्रमुख आकर्षण ठरत आहे ब्रिटिशकालीन पेमास्टर उद्यान। माथेरान हे पर्यटन स्थळ ब्रिटिश काळात उदयास आले। येथील स्थावर मालमत्ता यावर देखील ब्रिटिशकालीनच आहेत। त्या काळी काही पर्यटन स्थळे ही ब्रिटिशांनी उदयास आणली आहेत। त्यातील 2.5 एकरमध्ये 20व्या शतकामध्ये निर्मिती केली। ते पेमास्टर उद्यान आजही पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे। यातील बँड स्टँड, हेरिटेज कारंजे, मुलांना खेळण्यासाठी वेगळे उद्यान, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी वेगळे लाफ्टर क्लब, ज्यांनी माथेरान वसवले, ज्या अधिकाऱ्यांनी योग्य काम केले अशांचे पुतळे, माथेरानचा इतिहास या सर्व गोष्टी पर्यटकांसाठी खास पर्वणी ठरत आहेत। 3 मुख्य रस्त्यांवर माथेरानच्या सर्वात उंच पठारावर हे उद्यान वसलेलं आहे। चहूबाजूला जंगल, त्रिकोणी रस्त्याच्या मधोमध नियोजनबद्ध उद्यानाची उभारणी केली। 20व्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटिशांनी या उद्यानाच्या नियोजनामागे मनोरंजनाशिवाय विविध स्तरातील पर्यटकांना आणण्यासाठी सांस्कृतिक बैठक बिंदू म्हणून ओळख व्हावी यासाठी याची उभारणी केली। जे चालून खूप थकलेले, कमकुवत आहेत, जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी हे उद्यान टेकडीवर असल्याने थकवा घालवणारे आहे। कारंजे, बँड स्टँड, पुतळे, लहान मुलांचे खेळाचे मैदान हे सारं या उद्यानात सामावलेलं आहे। खऱ्या अर्थाने माथेरानचा इतिहास या उद्यानात प्रत्येकाला वाचावयास मिळतो। आज हे उद्यान नगरपालिकेच्या आधिपत्याखाली असून त्याची देखभाल दुरुस्ती ही पालिकेच्या माध्यमातून होत आहे। येथील हेरिटेज वारसा पालिकेने जपला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही। पालिकेकडून या उद्यानाकडे विशेष लक्ष दिले जात नाही। तेथील हेरिटेज लाकडी बाकडे तुटलेल्या अवस्थेत आहेत। लहान मुलांना खेळण्यासाठी असलेली खेळणी तुटली आहेत। बँड स्टँडला गंज चढला आहे। पुतळे खराब झाले आहेत। कारंजे बंद अवस्थेत आहेत। नगरपालिका याकडे लक्ष कधी देणार? हा अनमोल वारसा जतन करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। उद्यानाचा इतिहास। लेफ्टनंट कर्नल बेहरामजी पेमास्टर हे भारतीय वैद्यकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर 1922 ते 1927 या 5 वर्षात माथेरानचे अधीक्षक आणि नगरपालिकेचे अध्यक्ष होते। त्यावेळी त्यांच्या अथक प्रयत्नातून हे पेमास्टर पार्क उभारले गेले। हे उद्यान भूवैज्ञानिकांसाठी खूप महत्त्वाचे आहे। 800 मीटर उंचीवर असलेल्या या पठारावर पृथ्वीच्या लाल लॅटराइट शीर्षस्थानी असल्यामुळे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। संगमरवरी देखणे कारंजे। 4 ऑगस्ट 1923 रोजी शापूरजी एन चिनॉय यांची मुलगी व जहागीर पी श्रॉफ यांची पत्नी जेरबाई यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी श्रॉफ यांनी 6 फूट उंचीचा शोभिवंत कारंजा तयार केला आणि तो नगरपालिकेकडे हस्तांतरित केला। आजही हा कारंजा दिमाखात उभा असून त्यावरील नक्षीकाम आजही पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो। माथेरानचा शोध लावणाऱ्या ह्यूज मॅलेट यांचा पुतळा। 1850 साली ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी ह्यूज मॅलेट हे रामबाग पॉइंट येथून आले। त्यांना हा परिसर अत्यंत आल्हाददायक वाटला, त्यामुळे त्यांनी 1850 साली माथेरानचा शोध लावला। त्यांच्या आठवणीखातर या उद्यानात त्यांचा देखणा पुतळा त्यावेळची साक्ष देतो। सर आदमजी पीरभाई यांचा स्मृती कारंजा। सर आदमजी पीरभाई यांनी 1907 रोजी माथेरान मिनी ट्रेन सुरू केली। त्यांची मिनी ट्रेन ही मुख्य ओळख असल्याने त्यांच्या चाहत्यांनी व मित्रांनी 1926 मध्ये उभारलेल्या स्मृती कारंजाद्वारे लक्षात ठेवली जाते। माथेरानमधील हे पेमास्टर उद्यान आल्हाददायक वातावरणामुळे मन मोहून टाकते। माथेरानमधील सर्वाधिक उंचीवर असणाऱ्या पठारावर हे असल्याने प्रदूषण मुक्त असल्याने कधी गेलो तरी शुद्ध हवा येथे बसल्यानंतर अंगातील थकवा दूर होतो, नवीन चेतना तयार होते। येथील बँड स्टँड हे मन आकर्षित करणार आहेत। त्याच्यावर केलेली एम्ब्रॉयडरी त्यावेळची ओळख दाखवते। मात्र येथे ब्लॉकचे काम अर्धवट आहे। शौचालये बंद आहेत, त्यामुळे थोडाफार त्रास जाणवला। शैलेश भिंडे, पर्यटक, मुंबई। हे उद्यान माथेरानची शान आहे। त्याच्या हेरिटेज वास्तूमुळे हे पर्यटकांना आकर्षित करत आहे। या उद्यानात माझा सतत फेरफटका असतो। अनेक संस्थांनी याच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रयत्न केले, पण काही वर्षांनी याला उतरती कळा लागली आहे।
येथे असलेली बायो टॉयलेट बंद आहेत. दगडाचे व टाइल्सचे रस्त्याचे काम अर्धवट असून बंद आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पालिकेने याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. नंदकिशोर सनगरे, स्थानिक युवक. महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार. जय आवारी यांचे जय बालाजी एंटरप्राइजेस त्यांच्या सहयोगाने मंडप मटेरियलच्या खरेदीवर भव्यतम लॉटरी सोडत विकास उद्योग समूह, मॅन्युफॅक्चरिंग व मंडप मटेरियल सप्लायर्स, आपण आमच्या विभागाला भेट देऊन आपण आपली ऑर्डर आजच बुक करून आमच्या भव्यतम लकी ड्रॉचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. मंडपसाठी लागणारे विविध प्रकारचे कपड्यांचे दालन, मंडपसाठी लागणारे विविध डिझाईनचे छत, खुर्ची कव्हर, राऊंड टेबल कव्हर, सोफा कव्हर, पार्टिशन, मंडप झालर, टेबल झालर इत्यादी साहित्य ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. मंडपसाठी लागणारे टेबल, राऊंड टेबल, राजा राणी सोफा, स्टील सोफा, VIP, स्टील खुर्ची, प्लास्टिक खुर्ची, शिवारी खुर्ची, विधी मंडप खुर्ची ऑर्डर प्रमाणे माल दिला जाईल. मंडपच्या सुशोभीकरणासाठी लागणारे आर्टिफिशियल फुलांचा भव्य व सुशोभित दालन. ड्रॉ तिकिटाच्या रकमेचा तपशील पुढील प्रमाणे: रुपये 10,000च्या प्रति खरेदीवर पर कुपन. लकी ड्रॉ दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी सोडत संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत फोडण्यात येईल. आमचा पत्ता: जय बालाजी एंटरप्राइजेस, राष्ट्रवादी भवन शेजारी, दहिवली, कर्जत, जिल्हा रायगड 410201. ऑफिस सर्वे नंबर लाडीवली, लाखरन, कर्जत, रायगड. संपर्क 92 26 37 40 97. त्याचबरोबर 96 89 78 97 97. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता: मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क: भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.